नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रंथ ठेवण्यासाठी कवर कसं तयार करायचं आहे ते बघणार आहोत। म्हणजेच पोथी कवर किंवा ग्रंथ कवर सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। तर हे अगदी सोप्या पद्धतीने कसं स्टिच करायचं हे सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा फिनिशिंगमध्ये। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करू शकता। तर याचं माप बघू शकता, 12 बाय 9.25 इंच हे तयार झालेलं आहे। आणि आतून सुद्धा याची फिनिशिंग बघू शकता, कुठलेच धागे दोरे याच्यामध्ये दिसत नाहीयेत आणि एकदम फिनिशिंगमध्ये हे पोथी कवर तयार होतं। फक्त ग्रंथ ठेवण्यासाठीच नाही तर बँकेचे पासबुक, चेकबुक किंवा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता किंवा रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर हे कसं स्टिच करायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। हा कवर बनवण्यासाठी इथे मी खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि तेवढ्याच मापाचं अस्तरचं कापड सुद्धा घेतलेलं आहे। तर ह्याचं माप आहे, लांबी आहे त्याची 23.5 इंच आणि रुंदी आहे 13 इंच। तर ह्याच सेम मापाचा आपल्याला अस्तरचा पण दुसरा पीस घ्यायचा आहे। कॉटनचा अस्तर मी इथे घेतलेला आहे। हे आहे पेपर पेस्टिंग आणि हे पेपर पेस्टिंग मी खणाच्या फॅब्रिकला चिटकून घेतलेलं आहे इस्त्रीच्या मदतीने। त्याची चमकदार बाजू खणाच्या फॅब्रिकच्या उलट्या बाजूकडे ठेवायची आणि त्याच्यावरती वरती इस्त्री करायची, तर त्याला छान थिकनेस येतो आणि फिनिशिंग सुद्धा आपली चांगली येते। तर असा हा एक पीस घेतलेला आहे। आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला इथे खालून मी मार्किंग केलेलं आहे 8 इंच आणि इथे सुद्धा 8 इंच मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यावरती सुद्धा 8 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा 8 इंचावर मार्किंग करून ही सुद्धा लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर खाली त्याच्या परत 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ती सुद्धा लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर हे जे आडवा आहे 13 इंच त्याचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटर पासून वरती आपल्याला मार्किंग करायचं 2.5 इंचावर आणि हे 2 पॉइंट इथे जोडून घ्यायचे, बघू शकता दाखवले तसं। तर हा असा इथे शेप तयार होईल। आता इथे मी काठ घेतलेले आहेत आणि काठ थोडा अर्धा इंच फोल्ड करून घेतलेला आहे। तर हा असा एक काठ होता, त्याचे मी 2 तुकडे केलेले आहेत। तर साधारणतः 10-10.5 इंचाचा हा काठ आपल्याला घ्यायचा आहे। एक बाजू त्याची फोल्ड केली। आता जी फोल्ड केलेली बाजू आहे ती याच्यावर ठेवायची आहे, जी लाईन आपण क्रॉस ड्रॉ केलेली आहे त्याच्यावर। ती ठेवल्यानंतर इथे पिना लावून घ्यायच्या आहेत। तर इथं आकार व्यवस्थित यावा त्यासाठी हे मी पिन लावून घेते आणि ही जी सरळ लाईन आहे तिथं अशा प्रकारे फोल्ड करायचं, बघू शकता तुम्ही इथे। त्यामुळे आपला प्रॉपर असा शेप येईल इथे आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं। आता दुसरी पट्टी घेतली आणि ती सुद्धा या दुसऱ्या लाईनवर अशी लावून घेतलेली आहे। तिला पण पिन लावून व्यवस्थित सेट करून घेतलं आणि हा काठ सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायचा। डिझाइन एकमेकांना अशी मॅच झाली पाहिजे व्यवस्थित, म्हणजे ते छान दिसतं। आणि इथे सुद्धा पिना लावून घेतल्यात। आता काठाला सर्व बाजूंनी इथं स्टिच करून घ्यायचे। तर पहिल्यांदा मी वरच्या बाजूने इथं स्टिच केलंय आणि ती शिलाई अशी सर्व खाली नेलेली आहे। खालच्या बाजूने सुद्धा इथं शिलाई करून घेतली काठावर। आता दुसऱ्या बाजूचा काठ सुद्धा जोडून घ्यायचा आहे अशाच प्रकारे। इथे हा सुद्धा मी जोडून घेतलाय, त्याच्यानंतर साइडने पण जोडून घेतले आणि एक्स्ट्राचं कट केलंय। आता हे बाजूचं जे आहे काठाच्या वरचं त्रिकोणी ते कट करून घेतलं। आता एवढंच मापाचं मी अस्तर घेतलेलं आहे सेम, त्याला पिना लावून घेतल्या। खालचं खणाचं कापड सरळ ठेवलंय, त्याच्यावर अस्तर ठेवलंय आणि पिना लावून घेतल्या। आता ह्याला साइडने स्टिच करायचं आहे आपल्याला। तर 3 बाजूने ह्याला स्टिच करायचं आहे, बघू शकता। तर इथं अर्धा इंचचं शिलाई मार्जिन ठेवून किंवा 3 लाईन एवढे शिलाई मार्जिन ठेवून हे स्टिच करून घ्यायचं। कॉर्नरला आल्यावर सुई आतमध्येच ठेवायची आणि कापड फिरवून घ्यायचं आहे। आणि ही जी खालची बाजू असणार आहे ती ओपनच राहणार आहे,
तिथे स्टिच नाही करायचं। आता ह्याला एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतले आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत जिथे कॉर्नर आहे तिथे। आता हे आपल्याला इथून सरळ करून घ्यायचे। अशा प्रकारे स्टिच केल्यामुळे अजिबात धागे कुठंच दिसत नाही आणि एकदम फिनिशिंग छान येते। तर ह्याच्या टोकदार वस्तूने टोकं छान काढून घ्यायची आहेत। आता ही जी खालची बाजू आहे ती अशी फोल्ड करायची, अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण, आणि त्याच्यावर एक शिलाई करून घ्यायची। असं स्टिच केल्यामुळे आपले धागे कुठूनच दिसणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा पोथी कवर तयार होईल। तर असं फोल्ड करून घेतलं, एकसारखंच फोल्ड करायचं आहे आणि इथं स्टिच करून घ्यायचं आहे। हे स्टिच केल्यानंतर हा जो 8 इंचाचं मार्किंग होतं तिथं आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला कडेने दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची। तर डबल शिलाई तुम्ही इथं करू शकता किंवा मग साईडने दाब शिलाईसुद्धा देऊ शकता। तर मी एकदम वरूनच शिलाई करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं जिथं सुरुवात होती आहे फोल्डिंगची तर तिथं डबल शिलाई करायची आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यावर डबल शिलाई द्यायची म्हणजे ते छान पॅक होईल। आता वरच्या बाजूने इथे मी दाब शिलाई दिलेली नाही आहे, तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता। आता हे अशा प्रकारे फोल्ड करायचं। तर इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि तिथपर्यंत ते फोल्ड केलेलं आहे। याला इथे मी वेलक्रो लावून घेतलेलं आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटन वगैरे सुद्धा लावू शकता किंवा प्रेस बटन सुद्धा लावू शकता। तर इथे मी मार्किंग करून घेतलं मला कुठे लावायचं आहे ते आणि तिथे मी हे लावून घेतलेलं आहे। त्याचा एक भाग वरती लावलाय आणि एक भाग खाली लावायचा आहे। तर त्याला चारही बाजूंनी स्टिच करून घेतलं त्या वेलक्रोला आणि छोटीशीच पट्टी लावलेली आहे। त्याच्यानंतर त्याचं माप घेतलं इथं कुठे येते ते आणि त्याप्रमाणे दुसरा भाग त्याचा लावून घेतला। तर खूप छान असं हे पोथी कवर तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटसुद्धा ठेवू शकता। आता याला छान चांगला लुक यावा त्यासाठी मी वरती इथे नॉट लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची। 10.5 इंचाची नॉट घेतली, तिचं सेंटर मार्किंग केलं आणि ती पहिल्यांदा इथे लावून घेतली सेंटरला, त्याच्यावर स्टिच केलं आणि त्या लेसचं असं फोल्ड करून त्याला एक फूल तयार करून घेतलं इथे आणि त्याला खाली काठाच्या कपड्याचे लटकन लावून घेतलेले आहेत। 2.5 इंच बाय 2.5 इंचाचं स्क्वेअर पीस घेतला आणि त्याचे खाली लटकन केलेले आहेत। तर खूप सुंदर असा हा पोथी कवर आपला तयार झालेला आहे। तुम्ही ह्याला रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता, खूप चांगला ऑप्शन आहे आणि उपयोगी येणारी वस्तू आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन क्लिक करायचं म्हणजे माझा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधीसुद्धा मी बरेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। आता याच्यामध्ये भरपूर असा स्पेस आहे, छोटी छोटी व्रतकथांची जी पुस्तकं असतात ती सुद्धा बरीचशीच याच्यामध्ये बसू शकतात। माझ्याकडे हा ग्रंथ आहे तो मी याच्यामध्ये ठेवलेला आहे, तर व्यवस्थित तो छान बसलाय आणि धूळ वगैरे अजिबात बसणार नाही त्याच्यावर। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।